हां, सर्वांनी लक्ष द्या. प्रॅक्टिस सेट किती 4.1. फ्रॉम द फॉलोइंग पेअर्स ऑफ द नंबर फाइंड द रिड्यूस फ्रॉम ऑफ द रेशो ऑफ द फर्स्ट नंबर टू सेकंड नंबर. आपल्याला रेशो काढायचा आहे, खूप सोपं आहे. आता हे फर्स्ट आहे, काय आपल्याकडे सांगा. फर्स्ट 72 आणि काय 60. 72 डिवायडेड बाय 60. आता हे दोन्ही नंबर आपल्याला एकतर स्वतःच्या टेबलमध्ये पाहिजेत किंवा दुसऱ्याच्या टेबलमध्ये पाहिजेत, पण ते दोघंही एकाच टेबलमध्ये आले पाहिजेत. बरोबर. आता हे दोन्ही टेबल आपल्याला कोणाच्या टेबलमध्ये येतात. हायेस्ट टेबल, छोटा टेबल नाही. समजा एखादा नंबर जर 4च्या टेबलमध्ये येत असेल आणि 8चा येत असेल तर 4चं घ्यायचं नाही. बिगेस्ट नंबर पाहिजे आपल्याला टेबलमधला. बरोबर. तर हे 12च्या टेबलमध्ये येतात आणि हे पण 12च्या टेबलमध्ये येतात. बरोबर. हे 12च्या टेबलमध्ये किती नंबरला येतात 6 आणि हे किती नंबरला येणार आहे 5. आता 12 काय होणार आहे कॅन्सल. मी समजण्यासाठी करतो इथं. 12 काय झाला कॅन्सल. काय आलं आन्सर 6 डिवायडेड बाय 5. म्हणजे आपण याला रेशो म्हणून कसं लिहिणार आहे 6:5. समजलं सगळ्यांना. क्लिअर. चला त्यानंतर आहे आता सेकंड. काय सेकंड 38 डिवायडेड बाय किती आहे 57. हे दोघंही एकाच टेबलमध्ये यायला पाहिजेत. बरोबर ना. पण कोणत्या टेबलमध्ये हायेस्ट टेबलमध्ये, मोठ्यात मोठ्या टेबलमध्ये ते यायला पाहिजेत. बरोबर. आणि म्हणून हे आपल्याला येतात 19च्या टेबलमध्ये आणि हा पण किती नंबर येतो 19च्या टेबलमध्ये. मल्टिप्लाय बाय हा 19च्या टेबलमध्ये किती नंबरला येतो. हा किती नंबरला येतो 2 नंबरला. इनटू हा 19च्या टेबलमध्ये किती नंबरला येतो. किती नंबरला येतो 3 नंबरला. किती नंबरला येत आहे 3 नंबरला. आता हे 19 काय होणार आहे कॅन्सल. काय उरणार आहे आपल्याकडे 2/3. मग आपल्याकडे रेशो किती येतात 2:3. समजलं सगळ्यांना. सिम्पलेस्ट फॉर्म करायचा आहे, खूप सोपं आहे. यानंतर आता आहे आपल्याला हे थर्ड. काय थर्ड 52 आणि किती आहे 52 डिवायडेड बाय 78. बरोबर का. आता हे आपल्याला काय करायला पाहिजे दोघंही एकाच टेबलमध्ये यायला पाहिजे. किती टेबलमध्ये यायला पाहिजेत एकाच. 52 आणि 78 हे एकाच टेबलमध्ये पाहिजे. बरोबर. तर हे कोणाच्या टेबलमध्ये येणार आहेत व्हेरी गुड. हे पण 13च्या आणि हे पण 13च्या टेबलमध्ये येतील. बरोबर आहे ना. आता हे 13च्या 52 52 13च्या टेबलमध्ये किती नंबरला येणार व्हेरी गुड. आणि हे किती नंबरला येणार 6 नंबरला येणार. बरोबर. चला आता इज इक्वल टू 13 काय होणार आहेत कॅन्सल. किती उरणार आहेत आपल्याकडे 4/6. 4/6. आता या 4/6चं पण आणखी काय होतं स्मॉल होतं ना, त्याचा आपण आणखी सिम्पलेस्ट फॉर्म करू शकतो. कसा करू शकतो हे माहिती आहे. हे दोघे कोणाच्या टेबलमध्ये येतात 2च्या. बरोबर आहे का नाही. 2 2 जा 4 2 3 जा 6 2/3. मग याचा सिम्पलेस्ट रेशो किती येणार 2:3. समजलं सगळ्यांना. क्लिअर समजलं. हा. आता हा नंबर स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या टेबलमध्ये हा नंबर काय करू शकतो येऊ शकतो. समजलं सगळ्यांना. क्लिअर.